श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आणि उद्या कार्तिक भागवत एकादशी आहे. या एकादशी तिथीला जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात. बऱ्याच जणांना आर्थिक टंचाई असते किंवा घरात सतत आजारपण असते. मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा पतीची पाहिजे तशी प्रगती होत नाही. व्यवसायामध्ये अडथळे येत असतील तर कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. शास्त्रानुसार जो व्यक्ती उत्पत्ती एकादशीचा उपवास करतो तो वैकुंठ धामाला जातो. एकादशी महात्म्याचे पठण करणाऱ्याला हजारो गोदानांचे पुण्य प्राप्त होते. हे व्रत केल्याने धर्म आणि मोक्ष देखील प्राप्त होतो. उत्पत्ती एकादशीच्या व्रतामुळे मिळणारे फळ हे अश्वमेध यज्ञ, कठोर तपश्चर्या, तीर्थक्षेत्रातील स्नान इत्यादींमुळे मिळणाऱ्या फळांपेक्षा अधिक असते असे मानले जाते. त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर या दिवशी एकादशीचे व्रत हे आवर्जून करावे. एकादशीला विष्णू पूजा तर आपण करतोच. या दिवशी आपल्याला समईच्या 5ही कडांना 5 वाती लावून विष्णूंची पूजा केली असता ती पंचेंद्रियाने समर्पित पूजा मानली जाते. किंवा तुमच्याकडे पंचआरतीचा दिवा असेल तर त्यातही तुपाच्या वाती लावून विष्णूंना ओवाळले असता ती परिपूर्ण पूजा मानली जाते. त्यामुळे आपल्या दैनंदिन कामातील तसेच यशाच्या मार्गातील अडथळे देखील दूर होतात. जर तुम्हाला व्यवसायामध्ये अडथळे येत असतील किंवा नोकरी क्षेत्रामध्ये अडथळे येत असतील, नोकरी ही मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करावा. तसेच जर तुमची एखादी इच्छा असेल की जी पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्तीसाठी आपण भगवान विष्णूंना अभिषेक घालायचा आहे. तर थोडेसे दूध घ्यावे, त्या दुधामध्ये केशर टाकावे. मग अगदी केशरच्या 2 काड्या टाकल्या तरी पण चालेल. त्या दुधाने आपल्याला भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे. असे केल्याने भगवान विष्णू हे प्रसन्न होतात व तुमची जी काही इच्छापूर्ती आहे ती देखील लवकर पूर्ण होते. जर तुम्हाला करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर आपल्याला एक उपाय करायचा आहे. मग तुम्हाला नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तरी तुम्ही हा उपाय करायचा आहे. नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा जर व्यवसायामध्ये हवी तशी प्रगती नसेल, व्यवसाय चालू आहे पण तो व्यवस्थितरित्या चालत नसेल, व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आलेला आहे, अशा वेळेस तुम्ही हा उपाय जरूर करावा. किंवा व्यवसाय चांगल्या रीतीने चालावा यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तर यासाठी आपल्याला पिंपळाचं पान घ्यायचं आहे. मग अगदी पिंपळाच्या झाडाचं पान खाली पडलेलं असेल ते पान घेतलं तरी पण चालेल. आपल्याला हा उपाय एकादशीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी केला तरी पण चालेल. ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे. मग हळदीने आपल्याला त्या पानावरती स्वस्तिक चिन्ह बनवायचं आहे आणि आपण ओम नमो भगवते नारायणाय म्हणत देवाच्या चरणी अर्पण करायचं आहे. मग तुम्ही भगवान विष्णूंच्या चरणापाशी हे अर्पण करा. भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर तुम्ही हे अर्पण केलं तरी पण चालेल. फक्त आपल्याला हे अर्पण करताना ओम नमो भगवते नारायणाय हा मंत्र म्हणायचा आहे. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर हे पान आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे. यानंतर आपल्याला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा केळी ही भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे. तसेच तुमच्या जी काही अडचण आहे, अडथळे आहे ते भगवान विष्णूंना सांगायचे आहे. मग नोकरी असो किंवा व्यवसाय असो त्या दोन्हीमधील अडचणी अडथळे तुम्ही सांगू शकता. बघा लवकरच तुमच्या नोकरीमधील अडचणी आणि अडथळे हे दूर होतील. त्यानंतर आपल्याला हे पान दिवसभर तिथेच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला हे पान उचलायचं आहे. म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण हे पान उचलायचं आहे. मग तुम्ही एखाद्या झाडाखाली देखील पुरून टाकू शकता. मग पिंपळाच्या झाडाखाली हे पान पुरले तरी पण चालेल किंवा दुसऱ्या एखाद्या झाडाखाली खड्डा करून हे पान पुरून टाकावे किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये जरी हे पान टाकले तरी पण चालेल. फक्त या दिवशी आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करायला विसरायचं नाही. या दिवशी आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. तसेच विष्णू सहस्रनाम देखील पठण करायचं आहे. पठण करणे शक्य नसेल तर श्रवण करावे किंवा एक श्लोकी विष्णू सहस्रनाम पठण केले तरी पण चालेल. आपण ही सेवा जर केली ना तर भगवान विष्णू हे लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देखील देतात आणि आपल्या ज्या काही अडचणी अडथळे आहे ते देखील दूर होतात. तसेच कुटुंबामध्ये सुख समृद्धीची कमतरता भासू नये यासाठी या एकादशीच्या दिवशी आपण कृष्णाला बासरी अर्पण करावी. मग तुम्ही मंदिरामध्ये एखाद्या बासरी अर्पण करू शकता. तसेच या दिवशी आपण पिवळी फळे, पिवळी फुले ही अर्पण करायची आहे. मग तुम्ही मंदिरामध्ये पिवळी फळे मग केळी अर्पण केली तरी पण चालेल.
जेव्हा आपण एखाद्या गरजू व्यक्तीला की जिला खरंच गरज आहे त्या गोष्टीची अशा व्यक्तीला आपण जे दान करतो ना त्या दानाचे पुण्य आपल्याला कित्येक पटीने मिळत असते। त्यामुळे तुम्ही या दिवशी मंदिरामध्ये केळी ही आवर्जून दान करावी। तिथे दान करणे शक्य नसेल तर मंदिराच्या बाहेर देखील दान केली तरी पण चालेल। तसेच जर या दिवशी तुमच्या इथे कोणी काही मागायला आले तर त्याला आपण काहीतरी दान हे अवश्य द्यावे। मग तुम्ही त्याला खाण्याची एखादी वस्तू देखील देऊ शकता, त्याला काहीतरी खायला द्यावे। त्यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळत असते। ती व्यक्ती तशीच जाता कामा नये, कारण की एवढाच विचार करा की देवाने आपल्याला देणाऱ्यामध्ये बनवलेले आहे, घेणाऱ्यामध्ये नाही। त्यामुळे जर कोणी पण कधी पण दारावरती काही मागायला आले तर त्याला तुम्ही काहीतरी द्या, तसेच त्याला पाठवू नका। जर तुमच्यावरती खूप कर्ज असेल आणि कर्जातून मुक्ती ही मिळत नसेल तर आपल्याला पिंपळाच्या झाडाची या दिवशी पूजा करायची आहे। पिंपळाच्या झाडाला आपल्याला 11 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे। प्रदक्षिणा घालण्याच्या अगोदर पिंपळाच्या मुळाला आपण जल अर्पण करायचं आहे आणि प्रदक्षिणा घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आपण जेव्हा 11 वेळा प्रदक्षिणा घालत असतो तेव्हा आपण याच मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे। तुमचा मंत्र जप झाल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे। तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण सांगायच्या आहे, तसेच पैशांची ज्या काही अडचणी आहेत त्या आपण आवर्जून सांगाव्या, कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो। त्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद मिळेल। तसेच आपण तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा देखील प्रज्वलित करावा। आपण हा उपाय सकाळी करू शकता किंवा सायंकाळी केला तरी पण चालेल। यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद मिळेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।